रक्षक थर्ड स्लिप आणि लेग स्लिप आपण पाहू शकता. दोन्ही पंचांना अंपायरची जी ओळख असते, पंचांची टोपी देण्यात आलेली आहे. आणि आज पंच हरी जोशी यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत. एक जबरदस्त ऑलराऊंडर. त्या गाडीची काच आपण फिरवायची आहे. लाल आणि ब्लॅक गाडी आहे बुलेट. त्या दोन्ही गाड्यांची काच आपण फिरवायची. चला आभारी आहोत त्या प्रेक्षकाचा, आम्ही सुद्धा. आय थिंक मंगेश. तर पहिला सामना, पहिला चेंडू, गोलंदाज तयार होतोय किरण. सामना करेल विशाल भोईर. पहिला चेंडू. ओहो सुंदर चेंडू. चेंडूला ग्लान्स गेलेला आहे. चेंडू जातोय तो शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिजनला आणि एक धावाने संघाचा श्री गणेश होतोय. या एक धावेने विशाल याचं खातं ओपन होतंय हर्षित एंटरप्राइजेसच्या संघाचं. 6 षटकांचा हा सामना आपण पाहणार आहोत. आपल्या आजच्या दिवसाचा पहिला सामना. हर्षित विपक्ष स्वयं 11 मिक्स टीम खेळत आहे. स्वयं 11 हर्षित एक गाव एक गट संघ खेळत आहे. स्ट्राईक वरती येतोय तो सामना करण्यासाठी भावेश. इथे मात्र बॅटची एज आणि भावेश याची खेळी संपुष्टात. पहिला हादरा बसतोय भावेश याच्या रूपामध्ये हर्षित एंटरप्राइजेस या संघाला. भावेश मात्र मोठा हादरा बसतोय हर्षित एंटरप्राइजेस या संघाला. आता मात्र रणनीतीमध्ये चेंज करावा लागणार आहे, कारण का पहिल्याच चेंडूवरती भावेश हा सिंगल्स आणि डबलमध्ये खूप मातब्बर खेळाडू आणि शॉर्ट चेंडू ही त्याची स्ट्रॉंग लाईन आहे. जसा शॉर्ट चेंडू आला तसा तोच चेंडू आपण मैदानाच्या बाहेर पाहत असतो. नवीन फलंदाज छोटा पॉकेट बडा धमाका मयूर जोशी येतोय. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट. निश्चित येतं की जबरदस्त ऑलराऊंडर या भादवड टेमगरपाडा गावचा आणि कमी वयातच एका नाव मिळवलेला असा हा खेळाडू मयूर जोशी, ज्याने चांगली कामगिरी केली होती BTPL मध्ये. मात्र इथे संघ अडचणीत आहे. पहिल्या चेंडूवरती भावेश बाद होतोय आणि 1 वरती असलेला हा पहिला हादरा बसतोय तर हर्षित एंटरप्राइजेस या संघाला. नवीन फलंदाज मयूर. तर किरण याने आता मात्र आपल्या संघासाठी सफलता मिळवून दिलेले पहिलं यश स्वयं 11ला प्राप्त होताना. सहा षटकांचा हा सामना. आपण याची नोंद घ्यायची. पहिला सामना आपल्या समोर. यानंतर दुसरा सामना श्रीराम 11 चरणीपाडा विपक्ष विकी चाविंद्रा. दोन्ही संघांनी सुद्धा तयार राहायचं यानंतरच्या मॅचसाठी. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण सुद्धा यायचंय. किरण मयूरसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची आहे. इथे मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आलेला नाहीये. मोठा आदरा लागला असता जर हा झेल प्राप्त केला असता तर. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न ज्या प्रकारे भावेश यांनी मारला होता, मात्र एज लागली होती. इथे यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू सुटतोय आणि मयूर याला जीवनदान मिळतोय. महागात पडू शकतो स्वयं 11 या संघाला, कारण का एक मोठा बॅट्समन आहे मयूर. मात्र चांगली गोलंदाजी इथे मात्र म्हणावी लागेल ती किरण याच्या मार्फत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना किरण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वीप मारण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव जातोय. पंचांचा कुठल्याही प्रकारचा इशारा नाहीये. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे ती 2. पहिला हादरा बसलोय भावेश मात्र याच्या रूपामध्ये तो हर्षित एंटरप्राइजेस या संघाला. इथे मात्र चांगली सुरुवात करून देताना किरण आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी. पहिल्याच षटकामध्ये 1 गडी बाद केलेल्या, 2 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या. आता मात्र स्ट्राईक वरती येतो तो विशाल भोईर. पुन्हा एकदा चेंडूला मारण्याचा प्रयत्न. चेंडू आता मिड विकेटच्या रिजनला. एक धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी आणि 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सजवते ती 3.
मयूर जोशी खेळतोय 1 वरती, विशाल खेळतोय 2 वरती. पहिले षटक अजूनही मार्गस्थ आहे. पहिले षटक चालू आहे. धावसंख्या झालेली आहे 3, 1 बाद 3. मात्र सामना हा 6 षटकांचा आहे. पाहूया 6 षटकं तुम्हाला 60+ धावा पाहावाच लागतील. मोठा फटका मयूर याच्या बॅटमातून लॉंग लेगच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. षटकार. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 9 वरती. आणि निश्चितच मी म्हटलं होतं मयूर याला जीवनदान देणं महागात पडू शकतं. आणि दुसऱ्या चेंडूवरती मयूर जोशी यांनी ठोकला एक मोठा फटका लॉंग लेगच्या वरून. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. पहिल्या षटकाच्या समते आता धावसंख्या होते ती 9, 1 बाद 9. मयूर याच्या षटकारामध्ये षटकाने जे हर्षित एंटरप्राइजेसला मॅचमध्ये आणलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये हर्षित एंटरप्राइजेस 1 बाद 9. मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागणार ती किरण याची. तर वैयक्तिक दुसरं, सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं. आसपा पाहूया. अशफाक या गोलंदाजीसाठी येतोय तो अशफाक. श्रीराम 11 चरणीपाडा संघाचं सुद्धा आगमन झालेला. वेलकम तुम्हाला. जय श्रीराम. जय श्रीराम मित्रांनो. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला चरणीपाडा संघाने. चला पुढचा चेंडू अशफाक याचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या रिजनला आणि इथे मात्र विशाल भोईर याची केली संपुष्टात. फटक्यामध्ये ताकद नव्हती. फटक्यामध्ये कुठल्याही प्रकारची ताकद झोकलेली नव्हती आणि त्याचं रूपांतर लॉंग लेगच्या रिजनला विशाल भोईर याची खेळी संपुष्टात. निश्चितच दुसरा आदरा बसतोय विशाल याच्या रूपामध्ये. आपल्या पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करताना अशफाक. आणि मित्रांनो ज्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आहेत ना, तुम्ही कॅमेरामॅनला विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीजवरती कॅमेरा फिरवायचा. एक जबरदस्त ट्रॉफीज इथे मात्र आपल्याला करेश म्हात्रे आणि जगदीश म्हात्रे यांच्याकडून देण्यात आलेले प्रभू श्री राम मंदिराची प्रतिमा असलेल्या या ट्रॉफीज. तर पहिल्याच चेंडूवरती गाडी बाद करताना इथे मात्र अशफाक, नवीन फलंदाज तुषार, ऑलराऊंडर तुषार. पाहूया आता संघ अडचणीत 2 गाडी बाद झालेले आहेत. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे ती 9. तुषार जोशी, नवीन फलंदाज मयूर जोशी, तुषार जोशी अशी जोडी. आणि इथे मात्र पंचांचा व्हाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 10. पुढचा चेंडू स्वेअर चेंडू होता. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र खराब अंदाज. इथे मात्र चुकीचा अंदाज लावला होता तो फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने. चेंडू वळला आणि त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये झालेलं आहे.
या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 14 वरती. निश्चितच ज्या प्रकारे ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये असता तुमच्यावरती पूर्णपणे प्रेशर असतं आणि त्या प्रेशरमध्ये तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक आणि चेंडू 4 धावांसाठी जातोय सीमापार. चौकार. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता तुषार याचा, मात्र चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आलेला नव्हता. मात्र तरीसुद्धा चेंडू 4 धावांसाठी सीमापार. 6 षटकांचा हा सामना असणार आहे. तर पुढचा चेंडू घेऊन तयार अशफाक. सामना करेल तुषार जोशी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांकडून LBW ची दाद मागताना मात्र पंचा अपील फेटाळून लावतात. 22च्या स्वरूपात आलेली ही धाव. या 22च्या रूपाने धावसंख्या पुढे सरसावते ती. पहिली ओव्हर 9 वरती. हा 9 10 10 आणि 1 मध्ये त्यानंतर चौकार. 14 आणि 1 15 15 9 वरती ओव्हर झालते ना. एक वाईट टाकला. 10 10 1 14 आणि 1 15 16 ग 15 धावा झालेले आहेत. इथे मात्र चेंडूला कट केलेला आहे तो पॉइंटच्या रिजनला. 1 धाव पूर्ण झालेले. चांगली फेकी आणि चांगला कलेक इथं मात्र सौरभ याच्याकडून. या 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 16. पहिला 9 आहे ना. हा वाईट 9 हे झाले 10 10 आणि 14 14 आणि 1 15 आणि 1 16 असं आहे. तिथे 1 कर त्याच्या बॉलरच्या पुढे. आता दोन्ही टीमचं फिल्डर कुठं तुम्ही लक्ष द्या स्कोरिंग वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या रिजनला चेंडू जातो. 1 बॉल सीमा पार. चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ते 20 या धावसंख्येवर. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये येतोय. अजूनही दुसरं षटक मार्ग असते. मात्र 2 गडी सुद्धा बाद झालेले आहेत त्या हर्षित एंटरप्राइजेस या संघाच्या. 2 बाद 20. अजूनही षटकातील काही चेंडू शेष आहेत. शेवटचा चेंडू शेष असेल. चला षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. या चेंडूवरती मोठा फटका येतोय का सिंगल डबल वरती कन्वर्ट करतोय तुषार. मात्र धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये. आता मात्र 20 धावा झालेल्या आहेत. 6 षटकांचा सामना आहे. पाहूया चांगले गोलंदाज जयेश म्हात्रे असतील, अजय नाईक असतील, तुषार जोशी असेल, भावेश असेल. स्ट्रॉंग गोलंदाजी हर्षित एंटरप्राइजेस या संघाकडे आणि कर्णधारच्या रूपामध्ये चांगला असा कर्णधार रवींद्र गुळवी. पाहूया अशफाक. सामना करेल तुषार. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट. इथे मात्र चेंडू जातोय तो डीप गलीच्या रिजनला. 4 धावांसाठी चौकार. बॅट त्या साईडला केली होती तरी सुद्धा त्याच प्रकारचा चेंडू हाताळला अशफाक याने आणि चेंडू जातोय सीमापार. 4 धावांसाठी चौकार. 2 फटके थर्डमॅनच्या रिजनला तुषार जोशी याच्या माध्यमातून आणि त्याचं रूपांतर चौकारामध्ये झालेला. या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 24 वरती. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये
15 धावा खर्च केलेल्या आहेत. अशफाक याने किरण याने चांगली गोलंदाजी केली होती. दोघांनाही एक गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. चला पंच आपण इशारा काय करतायत? चला पंचांनी इशारा केलेला आहे काहीतरी. तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलेलं आहे किरण याला, ज्याने पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती. 90 धावा खर्च केला आणि एक गडी बाद केला होता भावेश म्हात्रे यांचं. पाहूया, पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली. दुसरं षटक पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवलेला आहे. किरण येतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. दोन्ही गोलंदाजांनी ओव्हर द विकेटनेच गोलंदाजी केलेली आपण पाहू शकता. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक खेळाडू, लॉंग लेग, फाईन लेग, मात्र फाईन लेग सुद्धा ठेवलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरचा आतमध्ये खेळाडू. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. एक धाव पूर्ण, चांगली फेकी आणि चांगला कलेक्ट. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 25. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल ती मयूर याची. आतापर्यंत क्रीजवरती टिकून एक षटकार ठोकलाय आणि चांगली फलंदाजी तुषार याने 2 रिव्हर्सच्या अटेम्प्टमध्ये 2 चौकार ठोकले थर्ड मॅनच्या रिजनला. किरण पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या रिजनला चेंडू जातोय सीमा पार चौकार. इथे मात्र लॉंगॉनच्या खेळाडूने पाहत बसण्याची भूमिका घेतली. जर धावला असता तर निश्चितच या धावा कुठेतरी थांबल्या असत्या काही प्रमाणात. मात्र दाद द्यावी लागेल ती मिड विकेटच्या खेळाडूला. चांगला प्रयत्न तिथे केला होता. जवळजवळ मिड विकेटवरून धावत आला होता शॉट लॉंगॉनकडे आणि लॉंगॉनचा खेळाडू मात्र पाहण्याच्या भूमिकेत होता. निश्चितच तुम्ही ज्यावेळेस मैदानामध्ये खेळत असता तुमच्याकडे जाम मोठं प्रेशर असतो तुमच्यावर. ते मात्र थोडंसं प्रयत्न करायला पाहिजे होते, धावा अडल्या असत्या. आणि मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न करावे लागतात. तर या चौकाराने धावसंख्या पुढे सरसावते 29. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या रिजनला. इथे मात्र कुठल्याही प्रकारची चूक नाही आणि झेलबाद होतोय तुषार. जर मिड विकेटला खेळला असता तर षटकार गेला असता. हार्ड हिटर बॅट्समन अमोल तारे. पाहूया अमोल तारे पहिल्या दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा करिश्मा करता आलेला नाही. अमोल याला मात्र तो दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुम्ही कधीही काहीही करू शकता. इथे मात्र रिस्पॉन्सिबिलिटी असेल अमोल याच्यावरती, कारण का गडी बाद झाल्या 3 आणि धावसंख्या होते ती 29. तिसरं षटक मार्ग असते. किरण याने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 2 गडी बाद केलेले, 2 षटकांचा स्पेल त्याचा अजूनही चालू आहे. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला बाहेर टाकण्यात आलेलं आहे आणि पुन्हा एकदा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरती एक खेळाडू गलीमध्ये, शॉर्ट गलीमध्ये, असे 2 खेळाडू आतमध्ये आहेत. ऑन साईडला फील्ड ओपन आहे पूर्ण. चला किरण सामना करेल अमोल. अमोल मारण्याचा प्रयत्न, बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी करतोय इथे किरण. चेंडू जातोय निर्धाव.
धावसंख्या आहे ती 3 बाद 29. चांगली गोलंदाजी किरण याने पहिल्या षटकामध्ये सुद्धा केली होती. 90 धावा खर्च केल्या होत्या आणि एक गडी बाद केला होता. या पुढचा चेंडू घेऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट लॉंग ऑफला. एक धाव पूर्ण. चांगली गोलंदाजी इथं किरण याची मेरिटवरती गोलंदाजी करताना. अशफाक याने 15 धावा खर्च केल्या होत्या. एक गडी बाद केला होता. आता मात्र स्ट्राइक वरती येतोय तो शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट मयूर जोशी. पुन्हा एकदा चांगला फटका. चिप केलेल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला रनआउटची संधी होती. मात्र एक चोटी धाव पूर्ण केलेली. या चोटी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 31. 3 षटकांची समाप्ती. हर्षित एंटरप्राइजेस 3 गडी बाद 31. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 6 षटकांचा सामना आहे. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहत आहात आई एकविरा ग्रुप प्रेझेंट स्वर्गीय द्रौपदीबाई राजाराम पाटील स्मृती चषक 2024. आजच्या दिवसातील पहिला सामना हर्षित एंटरप्राइजेस विपक्ष स्वयं 11 मानकोली आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील असलेले हे खेळाडू सर्व मिक्स संघ खेळत आहेत. सौरभ माली मानकोलीचा खेळाडू याच्या नेतृत्वाखाली. तसेच दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहात हर्षित एंटरप्राइजेस भादवड टेमगरपाडा एक गाव गटातील हे खेळाडू. तर चांगल्या स्थितीमध्ये इथे मात्र हर्षितचा संघ. आता मात्र 6 षटकांचा सामना आहे. 3 गडी बाद झालेले आहेत आणि धावसंख्या 33. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन आतिश. सामना करेल मयूर जोशी ज्याने एक षटकार ठोकलेला आहे. धावसंख्या 31. 31. लॉस ऑफ 3 विकेट. सात धावा खर्च केल्या विवेक याने. चांगली गोलंदाजी विवेक याची. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला गॅप मध्ये भिडकावून दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. निश्चितच 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. तिथल्या क्षेत्ररक्षकाचं नाव अनिकेत याने. नाव सांगत जाग मला ज्याने फिल्डिंग मारी केली. एक धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 32. यानंतर साविंद्रा विपक्ष चरणीपाडा. हा सामना पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी खराब होती मात्र चांगला बॅकअप. निश्चितच अशफाक सांगत आहे ज्यावेळेस लॉंग थ्रो हा लांबून फेकायचा असतो त्यावेळेस निश्चितच तुम्हाला उंचवरून चेंडू फेकायचा नसतो. चांगला अनुभव वाटतो अशफाक यांच्याकडे. मोठे खेळाडू आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली यष्टीरक्षक येतोय आणि इथे जबरदस्त प्रयत्न. सुंदर प्रयत्न म्हणावा लागेल. सहज सोपा झेल नव्हता. कठीण असतात अशा प्रकारचे झेल. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 34. 2 आता मात्र जीवनदान मिळालेत मयूर जोशी याला. पाहूया कशा प्रकारे याचा फायदा उचलतोय मयूर. आतापर्यंत 2 जीवनदान मयूर याला पहिल्या षटकामध्ये सुद्धा जीवनदान मिळालं होतं. 4थ्या षटकामध्ये सुद्धा जीवनदान मिळालं. मात्र चांगली गोलंदाजी करतो इथे. 3 चेंडूमध्ये फक्त 3च धावा खर्च केलेले आहेत. या 3 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 34. 3 बाद 34. आता मात्र स्ट्राईक एंडला धडाकेबाज फलंदाज अमोल तारे मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण तिथे. मात्र कुठल्याही प्रकारची धाव घेण्यात आलेली नाही. एक धावेवरती समाधान मानावे लागतंय. एक धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 35. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल इथे. आतिश याची चांगली गोलंदाजी करतोय अमोल आणि मयूर याच्या विरोधात. आतिश मॅन फ्रॉम. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू खोदून काढला होता मयूर याने. आणि निश्चितच चांगल्या चेंडूंवरती सुद्धा सन्मान देताना इथे मयूर कुठल्याही प्रकारची घाई करत नाही. मोठा फटका खेळण्याचा. मागच्या चेंडूवरती जीवनदान मिळालं होतं मयूर यांना. मात्र जोपर्यंत मयूर जोशी हे पिचवरती असतील तोपर्यंत जास्तीत जास्त धावा काढण्याची आशा हर्षित एंटरप्राइजेसला असेलच. कारण का एक जबरदस्त बॅट्समन आहेत. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि एक षटकार ठोकलेला आहे त्याने. धावसंख्या होती ती 36. शेवटचा चेंडू घेऊन आतिश.
मोठा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय वन बॉल सीमापार चौकार. चार षटकांची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर हर्षित एंटरप्राइजेस 3 बाद 40 अशी अवस्था. मयूर खेळतोय आपल्या वैयक्तिक 16 या धावसंख्येवर. 16. हा बोल ना. ठीक आहे. आता हर्षित एंटरप्राइजेस साठी शुभेच्छा आलेले आहेत किंग भादवाडकर 9,000 यांच्याकडून. आणि चांगली खेळी करताना इथे हर्षितचा संघ मात्र बघा ज्या प्रकारे धावसंख्या उभारलेली 40 धावा एक चांगली सुद्धा धावसंख्या आहे. मात्र ग्राउंडचा जर हिसाब बघितला तर तुम्हाला 65+ ही धावसंख्या काढावी लागणार आहे. कारण का छोटं ग्राउंड आहे. 6 षटकांचा सामना आहे आणि पहिलाच सामना आहे सकाळच्या सत्रामधला. आणि चांगली फलंदाजी करू शकतो तो स्वयं 11चा संघ. निशांत एक जबरदस्त बॅट्समन आहे स्वयं 11 संघामध्ये. तर मात्र गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. ते वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक घेऊन दीपक याला आगमन झालेलं आहे. आमच्या आजचे मान्यवर एका प्रखर आणि कट्टर हिंदुत्ववादी भूमिका असलेले आमचे सर्वांचे लाडके सुजित म्हात्रे डॉन भाई यांचं नेहमीच त्यांची भूमिका आम्ही पाहत असतो. हिंदुत्वाच्या बाजूने असते आणि चांगलं कार्य धर्मकार्य ते करत असतात. आता मात्र स्ट्राईकवरती येतो तो मयूर जोशी. गोलंदाजीसाठी तयार दीपक. मोठा फटका मयूर याच्या बॅटमधून. चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 46 वरती. आम्ही निश्चितच म्हणवलेलो चेंडूची पूर्तता करायची. मयूर जोशी याला जीवनदान देणं मागात पडू शकतो. 2 जेल सुटले होते यष्टीरक्षकाकडून. मात्र तुम्ही एक मोठा सामना खेळत आहात. क्वार्टर फायनलचा सामना खेळत आहात आणि क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावं लागतो. दुसरा चेंडू द्यायचा आहे. जुना चेंडू द्यायचा आहे. चला त्या साईडचे व्हॉलेंटियर आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर तो जुना चेंडू पाठवून द्यायचा आहे. आणि मयूर जोशी याच्या बॅटमधून आलेला हा फटका. मयूर खेळतो वैयक्तिक 22 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत मयूर जोशी. निश्चित एक मी म्हटलं होतं ज्या प्रकारे एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याने चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आतापर्यंत या ग्राउंडवरती. चांगला अनुभव या ग्राउंडवरचा आणि या ग्राउंडवरती हा संघ निश्चितच प्रॅक्टिस करत असतो. त्यामुळे कानोकान खबर ग्राउंडची आणि पिचची या खेळाडूंना असते. त्याचा ॲडव्हान्टेज त्यांना निश्चितच भेटेल. तर मयूर खेळतोय वैयक्तिक 22 या धावसंख्येवर. धावसंख्येवर येते या षटकाराने 46. चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र तो हर्षित एंटरप्राइजेसचा संघ पुन्हा एकदा. आणि इथे मात्र पंचांचं बोट आकाशामध्ये. LBW मयूर जोशी बाद. नवीन फलंदाज भूषण मात्र चांगली फलंदाजी केली मयूर याने. 22 धावा कुठल्या आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज भूषण मात्र पुन्हा एकदा इथे मात्र दिशाहीन चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतो.